काय असतं रे हे एक्झॅक्टली? गैरसमज. गैरसमज? हो गैरसमज? हो सर, जगात अनेक टाईप ऑफ गैरसमज असतात. म्हणजे लहानपणी आपल्याला नाही का वाटायचं की चिक्कूची बी गिळली की बेंबीतून झाड येतं, DD1 आपला तर DD2 पाकिस्तानचा चॅनल आहे, शनिवार वाड्यावर अजूनही माधवराव काका मला वाचवा म्हणून हाका मारतात. अरे नारायणराव. करेक्ट, हाच तो गैरसमज. तसा हाही एक गैरसमज आहे की गुडघ्यावर बोटं फिरवली आणि गुदगुल्या झाल्या हां. की समजायचं माणूस वर्जिन आहे. काय सांगतोयस काय? येस. अरे अरे पण मी वर्जिन नाहीच आहे. मग मी कॅप्रिकॉर्न आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला मिळतंय वाईचं ट्रॅव्हलिंग वाउचर. आजच निघा. सॉरी, मी अँटिसिपेट केलं चुकून. पार्टिसिपेट केलंय का हो कधी? कसं काय बोलवतो रे तुला हे असलं? ओ सर, टॉक विथ रिस्पेक्ट बरं का. काही घाण बोलत नाहीये. इथं सिक्सर झालाय आपला. 2 शाळा, 1 क्लास, 1 पेट्रोल पंप, 1 ऑनलाईन, 1 रॉंग नंबर. सध्या ब्रेक चालू आहे आपला. पुस्तक लिहितोय मी. एवढ्या मुली पटतातच कशा? हेच टायटल आहे पुस्तकाचं. सर, तुम्ही जगात कुठेही जा, कुठेही, मुली फक्त 3 गोष्टींनी पटतात: टॅलेंट, ॲटिट्यूड आणि लुक्स. आणि मग तुला? इनोसन्स. हां, चला हं. चला. अरे ते पैसे? आपला अकाउंट असते इकडे. ए सने, लिहून ठेव रे. ओके. ए हां 32? हां तुझं अकाउंट आहे इथे? हां, पहिल्यापासून. बर सर, बोला, हिस्ट्रीबद्दल बोला. हं? अहो, एवढ्या वेळात एखाद्याने जगाची हिस्ट्री सांगितली असते. तुम्ही तुमची तरी सांगा. ए उल्ल्या, आपल्या ATMचा पिन नंबर काय रे? 32. अहो, असं काही नसतं. सांगा आता तरी. अरे काय सांगू? अहो, शाळेत बिळेत गेला असालच ना कधीतरी. वाईच्या. मुलांच्या एज्युकेशन सिस्टीममध्येच भेदभाव आहे ना सर आपले. तुम्ही तरी काय. जाऊ दे, चला. मग काय पुढे एखादी मैत्रीण, गर्लफ्रेंड, मधल्या सुट्टीत डबा खाणे, उघडी खेळणे, लंगडी घालणे, डॉक्टर असं काहीतरी झालं असेलच ना. डॉक्टर? ए कळलं. एक होती, हां, घरच्यांनी राखी बांधायला लावली तिला. आणि तुम्ही बांधून घेतलीत ना. मग पुढं 24-25चे तडफदार तरुण झाला असाल तुम्ही. मी 25चा झालो. हां मग काय घरचे म्हटले शिका. हां मग BA केलं, MA केलं, नेट सेट क्लिअर झालं, नोकरी शोधली, तीही टेम्पररी. मग म्हटलं काय आणखीन काही वर्ष जाऊ दे, थोडे मॅच्युअर तरी हो ना. शेट, वर्ष घालून फक्त एफड्या मॅच्युअर होत आहात कुठं तुम्ही आजच्या घडीला. मी असा आहे. म्हणजे तुमचं लग्न नाही झालं? बरं, निदान मुलं बाळ. हो सर. ओ सर. ओ काका. आयुष्यात अपमान हे नेहमी स्लो मोशन मध्येच होतात. तिशीच्या माणसाला एक वेळ दाऊद किंवा लादेन म्हटलं तरी चालेल, पण काका नाही, या वयाचा प्रॉब्लेमच आहे हा. बाळा म्हटलं तरी राग येतो आणि काका म्हटलं तरी. मित्र होणार का? कशाला? तुझा मूर्खपणा सहन करायला? मी पण करतोय ना तुमचा. मी मूर्खपणा करत नाहीये. अहो मग करा ना. सर, एखाद्या मुलीच्या आयुष्यात आलात तर तिचे कल्ले होतील. कल्ले. एवढा गोंडस टेडीबेअर गाल असलेला नवरा. मी टीचर आहे तुझा, तू स्टुडंट आहेस माझा, हे लक्षात ठेव प्लीज. काय आहे? 1000 रुपये काढा. कसले? कसं आहे, आपला ना एक कोर्स आहे. 1000 रुपये रजिस्ट्रेशन फी, 100% कॅशबॅक. सिलेबस मी सांगेन तो. अभ्यास तुम्हाला जमेल तसा. एक्झाम कधीच नाही. 100% प्लेसमेंट गॅरंटीड. आर यू रेडी? काय बोलतोयस? सर,
मनातल्या मनात ऑलरेडी सॉरी म्हणून झालेलं आहे. तुमचा प्रॉब्लेम ना मला कळलाय सर. तुम्ही बोर आहात, बोर. तुम्हाला वायझेड बनवलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला वायझेड माहिती नाही आहे? तुम्हाला वायझेड माहिती नाही आहे? शिवी असणार, नाही. सेक्सशी रिलेटेड असणार, हो सर, बिट्टी घे ना मी परत बोललात तर. फालतूगिरी असणार. मग सर, वायझेड ही एक आर्ट आहे, आर्ट. राडा आहे, धुमाकूळ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, वायझेड हा एक ॲटिट्यूड आहे. काय ॲटिट्यूड. ॲटिट्यूड? घ्या, नंबर लिहून घ्या. थांब 98 98 32 32 32 32 32 पुन्हा 32. थांब मी रिपीट करतो. हां. 98 323 23 232. असेल, लावून बघा. सर, नाही ना तुम्हाला वायझेड बनवलं तर वर्षभर 4G नाही वापरलं. उप्स, सॉरी. मला वाटलं आरतू आहे इकडे. मी थांबते बाहेर. चालू द्या तुमचं. बाय द वे, हाय, आय मंत्रा. गजानन, वाई, टीचर, आरती, काका. भाऊ. ओके, सी यू काका. अहो, सॉरी. काय करायचं अरीचं? शी सो हॉट. आय नो. थँक्स. या. अगं, काय करतो हा? टीचर आहे. दिसतच आहे. मॅरिड आहे? कुठल्या अँगलने असणार आहे अगं? दादापेक्षा फक्त 1 वर्षाने मोठा आहे तो. 1 मिनिट. इज ही नॉट 40? 33. काय बोलतेस? बाय द वे, तुला माहितीये काल ना दादाची 6 month एनिव्हर्सरी होती, तर तो वहिनीला घेऊन गोल्डन ब्रिजवर गेला होता आणि डायमंड दिला त्याने. वाव. हा काका फार तर फार बालगंधर्ववर उभं राहून गजरा देणाऱ्या टाईप कॅटेगरीचा वाटतो ना? हा? करेक्ट आहे. पण व्हॉट्स इज प्रॉब्लेम? सेक्शुअल असणार काहीतरी. बिचारा.